चला मंडळी, आज आपण एक हेल्दी ज्यूस बघणार आहोत. हा ज्यूस आहे तो त्वचा, केस, डोळे, हृदय यासाठी भरपूर प्रमाणात असा उपयोगी आहे. तुम्ही हा अशा पद्धतीने आईस ट्रे मध्येही स्टोअर करून ठेवू शकता आणि सकाळी इझिली उपाशी पोटी हा कोमट पाण्यातून तुम्ही 2 क्यूब टाकून इझिली घेऊ शकता. अतिशय पोषक घटक तत्व असलेला असा हा ज्यूस तयार होतो आणि बनवायलाही एकदम असा सोपा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 200 ग्राम आवळे घेतलेले आहेत आणि आता ते आवळे आपण स्वच्छ पाण्यातून 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचे. आवळे घेताना थोडेसे फ्रेश घ्यायचे आणि चांगले चोळून घ्यायचे आहेत. आता हे आवळे आपण कट करून घेऊया. आवळ्याला हे सुपर फूडही बोललं जातं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचे फायदे तर खूप सारे आहेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. आवळा पचनक्रिया असते ती सुधारते, दृष्टी सुधारते. केसासाठी तर आवळा बहुगुणी आहेच. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते, हृदय, त्वचा यासाठीही फायदेमंद असतो. तर चला तर मग आपण ज्यूसला सुरुवात करूया. आता मी हे कट करून घेतलेले आवळे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आणि त्यावरती थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी जिरा पावडर घालून घेतलेली आणि ते मिक्सर मधनं आपण फिरवून घेऊया. सुरुवातीला मी पाणी न घालता तसंच फिरवून घेतलेले आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचे आणि चांगलं मिक्स करून आपण ते ज्यूस तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलेले. आता आपण एक गाळण घेऊया आणि त्यावरती हे सगळं मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे. इथं मिश्रण गाळत असताना शक्यतो बारीक गाळण घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिश्रण आहे ते गाळलं जाईल. आता इथं बघू शकता आपलं ज्यूस आहे तो तयार झालेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चाळणीवरती ज्यूस आहे तो गाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दाबून दाबून पूर्ण ज्यूस मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता हा आपला ज्यूस तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जेवढं लागेल त्या अंदाजे पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे मी छोट्या छोट्या बॉटलमध्ये हा ज्यूस भरून स्टोअर करून ठेवणार आहे. जसं लागेल तसं त्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि नंतर मग आपण पिण्यासाठी घेऊ शकता किंवा मग तुम्हाला हवं असेल तुम्ही जर हा ज्यूस फ्रेश पिणार असाल तर मग त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे एका ग्लासमध्ये आणि त्यानंतर तो ज्यूस आहे तो सर्व करून घ्यायचा आहे. त्यावरती तुमच्या आवडीनुसार चाट मसाला ऍड करायचा आणि सर्व करून. आता आपला आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे. तर बघू शकता अप्रतिम असा झालेला आहे. आता आपण जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवायचा असेल तर कसा ठेवायचा आहे तो पाहूया. इथं आईस ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने ज्यूस ओतून घ्यायचा आहे आणि फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा आहे. जेव्हा पण पटकन आपल्याला हा ज्यूस लागेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. शक्यतो आवळ्याचा ज्यूस आहे तो तुम्ही कोमट पाण्यातून सकाळी उपाशी पोटी घेतला तर त्याचे फायदे जास्त भेटतात. त्याच अजूनही हेल्दी असे 6 प्रकारचे ज्यूसच्या रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केलेल्या त्या तुम्ही पाहू शकता. संगीता सोमी किचन वरती जाऊन ह्या रेसिपी तुम्हाला डिटेल मध्ये पाहायला भेटतील. रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.